नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडून एक नोटीस आली आहे, म्हणजे जी आर आलेला आहे. तो जी आर काय म्हणतो तेच आज आपण बघणार आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक पूर्ण जी आर बघा. सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे, सर्व एकदा माहिती बघा. माहिती आणि खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. तर बघा, दिव्यांग कल्याण आयुक्तालय 3 चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून ही नोटीस आलेली आहे. प्रति जिल्हाधिकारी सर्व, म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पण जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यासाठी ही एक नोटीस होती. ते आपल्याला पण माहीत होणं खूप गरजेचं आहे. विषय काय होता, तर विषय होता आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीबाबत. म्हणजे जे आधार कार्ड आहे दिव्यांगांचं आणि आयुष्यमान कार्ड आहे यांचं कार्डाचं नोंदणी झाली पाहिजे आणि ते एक झालं पाहिजे. त्यासाठीच हा जी आर होता. तर यामध्ये काय म्हटलं आहे ते पण बघून घ्या. उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 56 अन्वये दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र प्रणालीद्वारे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. सदर प्रणालीवर अर्ज करताना दिव्यांग व्यक्तींना त्यांचे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले असून दिव्यांगत्वाचे हाताचे ठसे व डोळ्याचे स्कॅनिंग न झाल्यामुळे दिव्यांगांना आधार कार्ड पासून वंचित राहावे लागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे की बरेच असे दिव्यांग, ब्लाइंड दिव्यांग असतात की त्यांचे डोळे येत नाही आणि हाताचे पंजे पण कोणाकोणाचे येत नसतात. तर ते बरेच दिव्यांग असे आहेत ते आधार कार्डपासून वंचित आहे. तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 9/10/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ घेण्याकरिता UDID प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, आता आपल्याला कोणता पण लाभ घ्यायचा असेल, समजा तुम्हाला ग्रामपंचायत एकदम छोट्या जागचा पण लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला UDID कार्ड लागते. जुनं मेडिकल सर्टिफिकेट चालत नाही, केंद्र सरकारचं UDID कार्डच तुम्हाला लागते. त्यानंतर आहे, करिता आधार कार्ड नसणारे दिव्यांग व्यक्ती योजनापासून वंचित राहू शकतात. त्यानुसार अनेक दिव्यांगत्वाचे आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी होण्यास अडचण होत आहे. तर मित्रांनो, खरी गोष्ट आहे, ज्यांच्याकडे आधार कार्डच नसेल तर त्यांचं आयुष्यमान कार्ड कसं बनेल, हा पण खूप मोठा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा आधार कार्ड डेटा असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जेवढे पण 36 जिल्हे आहेत त्यांना सर्वांना आधार कार्ड डेटा असणं खूप गरजेचं आहे. ज्यांचं आधार कार्ड नसेल त्यांनी आधार कार्ड पण बनवून घ्यायचं आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवर गेले तुम्ही, दिव्यांगासाठी पण खूप काही योजना आहे. तसेच दिनांक 7/4/2025 चे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. त्याकरिता दिव्यांग लाभार्थींचे आधार कार्ड काढणे आवश्यक आहे. करिता आपल्याला जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तुम्हाला माहीतच आहे, UDID आणि आधार कार्ड हे KYC करावंच लागते आपल्याला. तसेच दिव्यांग व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळणे देखील आवश्यक आहे. करिता याबाबत माहिती खालील प्रमाणपत्रामध्ये विनाविलंबन दिव्यांग कल्याण आयुक्त सादर करावी. पत्रक. त्यानंतर काय आहे, त्या म्हणजे जिल्ह्यातील जेवढे पण दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी त्या जिल्हाधिकाऱ्याला काय करावं लागेल, तर त्यांनी असं सांगितलं, दिव्यांग जेवढे असेल त्यांचे अनुक्रमांक, जिल्ह्याचे नाव, तुमचे जिल्हा कोणचा आहे त्याचे नाव, दिव्यांग व्यक्तींची संख्या तुमच्याकडे किती आहे, आधार कार्ड धारक दिव्यांग व्यक्ती तुमच्या संख्या किती आहे, आयुष्यमान भारत कार्ड धारक दिव्यांग व्यक्तीची संख्या तुम्ही किती आहे. तर हे आता समजा एक माझा अमरावती जिल्हा आहे, तर अमरावती जिल्ह्यामधून हे त्यांना सर्व सांगावं लागेल. इथं त्यांनी सही शिक्का पण दिला आहे. महेश पाटील, भारत सरकार प्रशासन आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत UDID कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल किंवा आधार कार्ड असून त्यांनी आयुष्यमान कार्ड काढले नसेल, तर अशा दिव्यांगांनी लवकरात लवकर आधार कार्ड काढून घ्यावे किंवा आधार कार्ड आपल्या UDID कार्डला आधार कार्ड लिंक करा. त्यानंतर आपलं आयुष्यमान भारत कार्ड पण काढा, कारण की त्यावर आपलं
5 लाखाचा विमा आहे, आपल्याला खूप लाभ मिळू शकतो मित्रांनो. आणि तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर मेसेज करून मला नक्की पाठवा. तुम्हाला मी ह्या जी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.